या संक्रांतीला आपण डेकोरेशन करणार आहोत आणि हे डेकोरेशन खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत. 4 पीस घेतलेले आहेत आणि पिसाच्या साईडनं एक पतंग तयार होईल अशा ह्यानं तांदळाची मी रास घालत आहे. तांदळाची रास घालून झाल्यानंतर त्याच्याच बाजूला गव्हाची पण रास घालायची आहे की तो शेप पूर्ण द्यायचा आहे पतंगाचा. आणि हे डेकोरेशन खूप असं साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये आणि पटदिशी हे होऊन जाते. जे पीस ठेवलेले आहेत मधोमध तिथे आपण हळदी कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या आणि गळ्यातलेही अजून काही दागिने असतील ते ठेवून देणार आहोत. अजून पतंगाच्या साईडला तुम्ही पंत्या ठेवू शकता, सुपारी ठेवू शकता, गाजर ठेवू शकता, खाऊची पानं ठेवू शकता. जे काही साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचंही अजून तुम्ही थोडंसं पतंगाच्या साईडनं एक्स्ट्रा डेकोरेशन करू शकता. तर या संक्रांतीला हे डेकोरेशन नक्की करा, खूप सोपं आहे.